श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. फक्त बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सातिवलीत राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ जानवी शिंदे या स्वामीभक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहार आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येते, तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती आपल्या पाठीशी कशी ठाम राहते आणि आपल्यावर आलेली संकट कशी पळवून लावते, हे प्रत्येक स्वामी भक्ताला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझे प्रणाम वंदन आणि या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन. मी जानवी शिंदे. आज माझ्या आयुष्यात आलेली ही स्वामी अनुभूती मी सगळ्यांना सांगत आहे. खरं तर मनात प्रचंड आनंद आहे. स्वामींची सेवा करण्याचे भाग्य मिळाले, खरं तर हेच माझ्या आयुष्याचे सार्थक आहे. मी लहानपणापासूनच स्वामी सेवेत होते. मनापासून स्वामींची सेवा करायचे. खरं तर माझे बाबा हे आमच्याच भागात असणाऱ्या स्वामी मठामध्ये स्वामींची सेवा करण्यासाठी तिथे पुजारी होते. त्यामुळे प्रत्येक रविवारी, शनिवारी आणि जेव्हा सुट्टी असेल शाळेला तेव्हा तेव्हा बाबांच्या सोबत मी मठात जायचे. न कळतच बाबांमुळे ते गुण आमच्यामध्ये आले. मी आणि माझी मोठी बहीण आम्ही दोघीही स्वामींच्या भक्त. वयाच्या 10व्या वर्षी मी गुरुचरित्र पारायण सुरू केलं. प्रत्येक महिन्यातून एकदा हे पारायण मी आवर्जून करायचे. स्वामींच्या कृपेने सगळं छान, सुखाचं, आनंदाचं होतं. मात्र लग्नानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं. चांगलं स्थळ आहे म्हणून कमीच वयात बाबांनी माझं लग्न करून दिलं. मात्र लग्नानंतर अवघ्या 2 वर्षात माझ्या पतीचा मृत्यू झाला. खरं तर ज्या दिवशी माझ्या पतीचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी मी स्वामींच्या मठात आरतीला गेले होते आणि त्या दिवशी चक्क स्वामींच्या डोळ्यातून पाणी येत होते. मी, बाबा आणि बाजूला असणारे बरेचसे भक्त हा चमत्कार पाहत होते. मात्र ते संकट माझ्यावर येईल असे मला वाटलेच नव्हते. कदाचित स्वामी मला सांगू इच्छित होते की तुझ्यावर अत्यंत वाईट वेळ येणार आहे किंवा संकट येणार आहे, पण मीच तुला आता धीर देणार आहे. आणि त्यामुळे साक्षात स्वामी रडले. संध्याकाळी 6:30च्या सुमारास माझ्या पतीचा अपघात झाला आणि त्या अपघातात ते मृत्युमुखी पडले. त्यानंतरचं माझं आयुष्य प्रचंड कठीण होतं. स्वतःला सावरणं त्याहूनही भयानक होतं. मग तर मी पूर्णपणे स्वामी सेवेमध्ये झोकावून दिलं. मी फक्त स्वामी सेवा करायचे. पण नंतर असं झालं की सासू सासरे माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले. त्याचबरोबर माझ्या माहेरची परिस्थितीसुद्धा खूप बरी अशी नव्हती. थोडेफार पैसे मिळायचे, आई तर घरकाम करायची आणि बाबा मठात जायचे. शिवाय कुठे पूजा असेल तर त्या करायचे. त्यामध्ये त्यांचं घर चालायचं. मग माझा भार कोण उचलणार? आता मी घराच्या बाहेर पडू लागले. 2 ते 3 ठिकाणी मी नोकरीसाठी
अप्लाय करू लागले. पण माझं शिक्षणही जास्त नव्हतं, जेमतेम 12वी. कारण लहान वयातच माझं लग्न झालं. आता 12वी नंतर नोकरी तरी कुठली मिळणार हा मोठा प्रश्न. शिवाय मला कम्प्युटर करायचं होतं, कारण आताच्या सगळ्याच नोकऱ्या कम्प्युटरवरती होत्या. बाबांनी 6,000 रुपये क्लासमध्ये भरले आणि मला क्लासला पाठवलं. मी क्लासला जाऊन यायचे. भाड्याला रोजचे 50 रुपये लागायचे. कम्प्युटर पूर्ण झालं. मी एका ठिकाणी नोकरी जॉईन केली. पण तिथे मात्र माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली. ज्या ठिकाणी मी काम करायचे तिथलेच जे मुख्य साहेब होते त्यांनी माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यातून मी वाचले. पण ही घटना सगळ्याच ठिकाणी कळाली आणि त्याच्यामुळे मग माझ्या आईबाबांनी मला नोकरीवर नको जाऊ असे सांगितले. खूप वाईट वेळेत ते दिवस होते. अगदी जगणेही माझ्यासाठी अशक्य होते. ती वेळ खरंच आजही आठवली डोळ्यातून पाणी थांबत नाही. आता मी घरातच असायचे. बाबा जे कमावतील त्यामध्ये आम्ही उदरनिर्वाह करायचो. अशातच काही महिने निघून गेले. माझे स्वामींचे 11 गुरुवारांचे व्रत सुरू होते. त्याचबरोबर मी गुरुचरित्रसुद्धा करत होते. शेजारी पाजारी राहणारे लोक माझ्यावर हसत होते. सगळीच लोक मला भिकारी म्हणत होते. इतकंच नाही, तू इतकी स्वामींची भक्ती करतेस, पण तुला स्वामींनी काय दिलं असे माझ्या तोंडावर म्हणायचे. स्वामी सेवा केलीस आणि वेडी झालीस असेही म्हणायचे. अति केलीस ना सेवा म्हणून माती झाली असेही म्हणायचे. पण मी त्यांना एकच सांगायचे, तुम्ही मला बोला पण माझ्या स्वामींना काहीही म्हणू नका. कारण आज जरी माझी परिस्थिती अशी असली तरी ती बदलवण्याचे सामर्थ्य माझ्या स्वामींमध्ये आहे. प्रत्येकाचे भोग असतात, माझे भोग असतील, पण हे सर्व काही स्वामी बदलवतील असे मी त्यांना तोंडावर म्हणायचे. पण त्यावर सगळी लोक मला हसायची. जवळपास 2 ते 4 वर्ष अशीच निघून गेली. एके दिवशी मी मठात आरतीला जात होते. वाटेत अचानक माझ्यासमोर मला एक छोटी पर्स दिसली. खरं तर त्या पर्सला मी अजिबात हात लावला नाही. कुणाची पडलेली असेल, कुणी ठेवली असेल, कुणी बाजूला गेलं असेल. मी ती पर्स वाटेतून बघितली आणि मी सरळ चालत गेले. खरं तर आमच्या घरापासून स्वामींचं मठ हे जवळपास 20 मिनिटावर आम्ही चालतच जायचो आणि चालतच यायचो. स्वामींच्या मठामध्ये गेले. आरती झाली. बरोबर 12ची वेळ होती. प्रसाद घेऊन मी पुन्हा घरी यायला निघाले. आता ती पर्स अजूनही तिथेच होती. जवळपास 2 तास झाले, मात्र ती पर्स कुणीही उचलत नव्हते. शेवटी ती पर्स मी उचलली. त्याच्यामध्ये काही कागदपत्र डॉक्युमेंट आहेत का हे पाहण्यासाठी ती पर्स मी घेतली. जेव्हा ती पर्स मी घेतली तेव्हा त्या पर्समध्ये जवळपास 10 लाखाची रक्कम होती आणि एक आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्याच्यासोबत महत्त्वाचे काही डॉक्युमेंट होते. मी ती पर्स घरी घेऊन आले. हे बाबांना सांगितलं. मग बाबांनी सुद्धा ती पर्स बघितली. त्याच्यामध्ये एक छोटीशी डायरी होती आणि त्या डायरीवरती काही नंबर होते. मग ते नंबर आम्ही डायल केले आणि त्यांना आधार कार्डवर असणारं जे नाव होतं ते सांगितलं. तेव्हा कळालं की ती जी बॅग आहे ही त्यांच्याच एका रिलेटिव्हची आहे. मग ते रिलेटिव्ह त्यांनी आपापसांमध्ये कॉन्टॅक्ट केलं आणि मग ते बॅग नेण्यासाठी आमच्या घरी आले. जसे ते घरी आले, आधार कार्ड त्यांना मी दाखवलं आणि मग त्याच्यानंतर त्यांची ती रक्कम, ती पर्स त्यांच्या हातात दिली. खरं तर आमचा प्रामाणिकपणा पाहून ते लोक आमच्याकडे पाहत राहिले. आत्ताच्या काळात इतकं प्रामाणिक कोण असतं याचा ते विचार करू लागले. आम्ही स्वामी सेवेकरी आहोत, स्वामींचे भक्त आहोत हे कळाल्यानंतर ते स्वतः माझ्या बाबांच्या पाया पडले. पैशांची बॅग घेऊन ते घरी निघून गेले. पण जात असताना त्यांनी त्यांचं एक कार्ड मला दिलं आणि सांगितलं, उद्या दुपारी 12:30 वाजता आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला भेटायला जरूर या. मग मी आणि बाबा त्यांच्या ऑफिसमध्ये दुसऱ्याच दिवशी त्यांना भेटायला गेलो. जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळालं की ते BJPचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्या पर्समध्ये जे डॉक्युमेंट होते ते त्यांचे सर्वात मोठे डॉक्युमेंट होते, ज्यामध्ये बँकेचे स्टेटमेंट आणि चेकही होते. कदाचित आमच्याऐवजी कुणाला ती पर्स मिळाली असती तर त्यांच्या खात्यातून
करोडो रुपये त्यांनी काढले असते. मात्र त्यांनी आम्हाला भेटायला बोलवले कारण त्यांना आमचा सत्कार करायचा होता. आणि हे आम्हाला तिथे गेल्यावर कळाले, कारण त्यांनी आधी सांगितले असते तर आम्ही गेलो नसतो. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या शाखेतले काही मोठमोठे नेते आले होते आणि त्यांच्यासमोर त्यांनी आमचा सत्कार केला. इतकंच नाही, त्यांनी माझ्या बाबांना आणि मला 5 लाखांची रक्कम ही बक्षीस म्हणून दिली, जे आम्ही स्वीकारत नव्हतो. मात्र तरीही त्यांनी आग्रह केला. त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी त्यांनी आम्हाला त्याच ऑफिसमध्ये भेटायला बोलवले आणि तो गुरुवार होता. त्या गुरुवारच्या दिवशी पुन्हा एकदा मी आणि माझे बाबा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा त्यांनी मला चांगल्या नोकरीची ऑफर केली, जी सरकारी नोकरी होती. खरं तर 12वी नंतर मी कम्प्युटरचे क्लास केले आणि त्यात कुठेतरी माझा फायदा झाला. 12वी नंतर केलेले कम्प्युटर क्लास याचे सर्टिफिकेट त्यांनी माझ्याकडनं घेतले आणि TDCमध्ये म्हणजे TDC बँकेमध्ये त्यांनी माझी भरती केली. शिवाय 1 महिन्यापासून तुला जॉईनिंग लेटर मिळेल, तर तू बँकेमध्ये जॉईंट हो असेही सांगितले. ताई म्हणतात, तो 1 महिना माझ्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार घेऊन येणारा होता. त्या 1 महिन्यामध्ये आम्हाला पैसेही मिळाले, नोकरीही मिळाली आणि त्यानंतर आमचे दिवस बदलले. 6 वर्ष त्या बँकेमध्ये मी प्रामाणिकपणे नोकरी करत होते, अगदी आजही करते. पण 6 वर्षानंतरही ज्या साहेबांना आम्ही त्यांची बॅग परत केली ते आम्हाला विसरले नव्हते. नेहमीच फोन करायचे, भेटायला बोलवायचे आणि 6 वर्षानंतर त्यांनी त्यांच्याच नात्यातील एक चांगले स्थळ मला सांगितले आणि त्या चांगल्या स्थळात माझे लग्न लावून दिले. ताई म्हणतात, आज माझा संसार आहे, आज माझ्याकडे नोकरी आहे, आज माझ्याकडे सुख आहे, आज माझ्याकडे सगळं आहे. जे लोक आता मला हसायचे, चिडवायचे, आज तेच लोक कौतुकाने माझ्याकडे बघतात. कारण ही सगळी कृपा स्वामींमुळे झाली. वाटेत खरं तर असंख्य लोक गेली होती, पण ती बॅग मलाच सापडावी. खरं तर माझा तो प्रामाणिकपणा त्या साहेबांना इतका आवडला की आजही ते आवर्जून कौतुकाने मला त्यांच्या घरी बोलवतात. आज त्यांच्या घरात एक फॅमिली मेंबर म्हणून मला ओळखतात. ही ओळख मला स्वामींनी दिली. जे काही माझ्या आयुष्यात संपलं होतं किंवा काहीच नव्हतं, ते सगळं मला स्वामी कृपेने दिलं. खरं तर माझ्या जागी कुणी असतं तर कधीच आत्महत्या केली असती. नवरा गेल्यानंतर जगण्याचं कारणच नव्हतं. जवळ होतं ते 18 विश्व दारिद्र्य. खूप मोठी संकट आली, मात्र स्वामींच्या सेवांनी मला लढण्याचे बळ दिले. गुरुचरित्र पारायणाने मला आयुष्यामध्ये एक नवीन उमेद दिली, तर स्वामी सारामृत पारायणाने माझे भाग्य बदलले. आज माझ्या आयुष्यात सगळं काही आहे आणि अत्यंत सुखाचं आहे. एका क्षणाला संपलेलं, मातीमोल झालेलं माझं आयुष्य स्वामींनी आज पूर्णपणे सावरलं. हीच माझ्या आयुष्यात असणारी खरी स्वामी कृपा आहे. ताई म्हणतात, इतकं सगळं झालं पण मी कधीच स्वामींना दोष दिला नाही, मी कधीच स्वामींवरती रागावली नाही. मी एकच म्हणायचे, स्वामी तुम्ही माझ्यासाठी जे कराल ते योग्य असेल. आणि खरंच बघा, स्वामींनी माझ्यासाठी खूप काही योग्य केलं. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, होता ना अंगावर शहार आणणारा आजचा हा अनुभव. खरंच बघा, कधी कधी किती वाईट वेळ येते, पण जेव्हा आपली भक्ती मात्र ठाम असते तेव्हा ती वेळ सहज निघून जाते. हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळालं असेल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.